आता वडिलांच्या नव्हे तर आईच्या जातीवरून मुलीला एससीचे जात प्रमाणपत्र मिळू शकेल असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय। हा निर्णय नेमका काय आहे, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय सांगते। तर अल्पवयीन विद्यार्थिनीच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। वडील अनुसूचित जातीचे नसतानाही मुलीला तिच्या आईच्या जातीनुसार अनुसूचित जात प्रमाणपत्र देण्यास न्यायालयाने तात्पुरती मान्यता दिली। पुदुचेरीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने हा खटला सुप्रीम कोर्टात दाखल केला होता। या महिलेने अर्जात म्हटले की माझे आई वडील आजी आजोबा सगळे हिंदू द्राविड समुदायाशी संबंधित आहेत। लग्नानंतर माझे पतीही माहेरीच राहतात असे तिने म्हटले होते। सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे। जर मुलीला वेळेवर जात प्रमाणपत्र मिळाले नसते तर तिचे शैक्षणिक नुकसान होऊ शकले असते असे सुप्रीम कोर्टाने म्हटले। आईची जात प्रमाणपत्राचा आधार का होऊ नये अशी विचारणाही न्यायाधीशांनी केली आहे। काळ बदलत असताना जात प्रमाणपत्र आईच्या जातीवर आधारित का देऊ नये असा सवालही त्यांनी केलाय। सुप्रीम कोर्टाने विद्यार्थिनीच्या शिक्षणाचा विचार करून घेतलेला हा निर्णय तात्पुरता दिलासा देणारा आहे। मात्र मुलांची जात आईच्या जातीनुसार ठरू शकते का हा मूलभूत प्रश्न सामाजिक वाद निर्माण करू शकतो। जर भविष्यात कोर्टाने आईच्या जातीलाही निर्णायक आधार मानले तर देशातील सामाजिक न्याय व्यवस्थेत मोठा बदल घडू शकतात असे कायदेतज्ञाचे म्हणणे आहे। तुम्हाला या निर्णयाबाबत काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।